नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 30 जूनला निवृत्त झालेल्यांनाही वेतनवाढ. 6 महिने सेवा पूर्ण करणाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टाचा निकाल. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने वार्षिक वेतनवाढीबाबत अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. निवृत्तीच्या शेवटच्या वर्षात किमान 6 महिने सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाकारणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने वाढीव वेतन देण्याचे आदेश दिलेले आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि हितेन वेणगेगावकर यांच्या खंडपीठाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. या निर्णयामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट लाभ होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने मांडण्यात आले आहे की संबंधित कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ 1 जुलैपासून लागू होणार होती, मात्र ते 30 जूनला किंवा त्याआधी निवृत्त झाल्यामुळे वेतनवाढ नाकारलेली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले की संबंधित कर्मचाऱ्यांनी वर्षातील 6 महिन्यापेक्षा अधिक काळ सेवा पूर्ण केली आहे, त्यामुळे ते वेतनवाढीस पात्र आहेत. राज्य सरकारने या युक्तिवादाला विरोध केला असला तरी न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना वेतनवाढीची रक्कम देण्याचे निर्देश दिलेले आहे. या निर्णयामुळे आता निवृत्तीपूर्वी काही दिवसांच्या फरकामुळे वेतनवाढीपासून वंचित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये हा निर्णय मार्गदर्शक ठरण्याची शक्यता असून न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राज्यातील इतर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही नवीन मार्ग खुला झालेला आहे.